महाराष्ट्रीयन लग्नात का घालतात हिरव्या बांगड्या? केवळ फॅशनच नाही तर संस्कृतीतही त्याचा संबंध आहे. भारतीय लग्न ठरलं की लग्नात हिरवा चुडा हमखास घातला जातो. मात्र हे केवळ फॅशन म्हणून नाही तर हिरवा चुडा घालण्याचे महत्त्व हे संस्कृतीशी जुळलेले आहे. नॉर्थमध्ये लाल बांगड्यांना ज्याप्रमाणे महत्त्व आहे तसेच महाराष्ट्रामध्ये हिरव्या बांगड्यांचे महत्त्व आहे. चला तर मग ते पाहूयात. नमस्कार मंडळी, मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रीयन लग्नातील दागिन्यांची फॅशन ही हिरव्या बांगड्यांशिवाय पूर्णच होत नाही. नवरीच्या हातात भरभरून हिरव्या बांगड्या घातल्या जातात आणि या बांगड्या घालण्याची परंपरागत रीतही आहे. नवरीच्या हातातील या बांगड्यांना हिरवा चुडा असंही म्हटलं जातं. आपण परंपरेनुसार ह्या हिरव्या बांगड्या घालतो. भारतामध्ये सर्वसाधारण 20 किलोमीटरच्या अंतरावर भाषा, संस्कृती तसेच फॅशनही बदलताना दिसून येते. लग्नाबाबत जेव्हा परंपराबाबत चर्चा होते तेव्हा महाराष्ट्रीयन लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे नऊवारी साडी आणि हिरव्या बांगड्या. त्याशिवाय लग्न लागले असे वाटतच नाही. भारतामध्ये अधिक ठिकाणी लाल बांगड्या घालण्याची प्रथा आहे. मात्र महाराष्ट्रात नवरी ही नेहमी हिरवाच चुडा घालते. काय कारण आहे याचे जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील कोणत्याही भागात लग्नामध्ये नवरीच्या हातात हिरवा चुडा दिसून येतो. मात्र याचे महत्त्व नक्की काय आहे असा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात येतच असेल ना. तर देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं म्हणून हिरवा रंग मानला जातो आणि यामुळेच नवरी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते. देवीच्या गाभाऱ्यामध्ये हिरवी साडी, हिरव्या बांगड्या हे शुभ मानलं जातं. त्यामुळेच हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या जातात. नवरीच्या आयुष्यात कायम सुख, समाधान, हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरण्यात येतो. वैवाहिक आयुष्य रचनात्मक, सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होते असाही समज आहे. तर हिरव्या बांगड्या कशा घालाव्यात नेमक्या? नवरीचा हात हिरव्या बांगड्यांनी भरलेला असतो आणि काळ्या रंगलेल्या मेहंदीसह हा रंग अत्यंत उठावदार दिसतो. मात्र सोन्याच्या बांगड्यांसह सहसा या हिरव्या बांगड्या घातल्या जातात. सोन्याच्या बांगड्या सम अंकामध्ये तर काचेच्या हिरव्या बांगड्या हा विषम अंकामध्ये घालण्याची परंपरा आहे. कधी पण हिरवा असतो त्यामध्ये एका हातामध्ये हिरवी बांगडी ही कमी असते. एका हातामध्ये 11 जोड असतात तर दुसऱ्या हातामध्ये बांगड्यांचे 11 जोड व एक बांगडी जास्त घातलेली असते. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. विषम हिरव्या बांगड्यांसह मध्ये बारीक सोन्याची बांगडी घालण्याची सुरुवातीला आणि शेवटल्या पाटल्या घालाव्यात. सोनं आणि हिरव्या बांगड्या हे कॉम्बिनेशन खूप सुंदर व आकर्षक आहे. हिरव्या बांगड्यांसह मोत्याच्या बांगड्याही तुम्ही फॅशन म्हणून घालू शकता. याशिवाय सोने, हिऱ्याने जडलेल्या बांगड्या आणि त्यामध्ये हिरव्या बांगड्या अशी ही फॅशन नवरीला अधिक सुंदर दिसते. सोनं व कुंदन जडलेल्या बांगड्या व हिरव्या चुडाही दिसायला खूप वेगवेगळ्या सोन्याच्या बांगड्या आहेत, वेगवेगळे डिझाईन्स आहेत व त्याचबरोबर हिरव्या चुड्यामध्ये तुम्ही कशा घालू शकता ते व्हिडिओच्या तुम्ही पुढे पाहू शकता. मी वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या लग्नात किंवा तुमच्या मैत्रिणीच्या, बहिणीच्या लग्नात अशी फॅशन करू शकता व त्यांनाही दाखवू शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्यासोबत शेअर करा व कसा वाटला व्हिडिओ हे तुम्हीही सांगायला कमेंटद्वारे विसरू नका. अशाच नवनवीन फॅशनेबल व्हिडिओसाठी तसेच आपली संस्कृती काय आहे, संस्कृतीमध्ये आपल्या काय काय केले जातं, आपल्या परंपरा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.